मित्रांनो, 9 जुलै 2026च्या नवीन जी आर नुसार आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठीच्या ज्या पात्रता आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि याच नवीन पात्रतेच्या आधारे आता राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या जागा भरायला सुरू झालेल्या आहेत आणि अशाच प्रकारच्या आता नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या 550 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 11 ऑगस्ट 2026 पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मित्रांनो, यापूर्वी आपण अपडेट घेतलेले जालना जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले जवळजवळ 735 जागा जालन्यामध्ये भरल्या जात आहेत। जळगाव मधील 782 गावामधील जवळजवळ 1053 जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। चंद्रपूर मधील 633 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। साताऱ्यामध्ये जवळजवळ 1439 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। वर्ध्यामधील 222 जागांचे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्येच आता धाराशिव मधील रिक्त असलेल्या 550 जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 11 ऑगस्ट 2026 ते 25 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। जिल्हा नियोजन समिती पहिला मजला लहान बैठक हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परिसर धाराशिव या ठिकाणी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अर्जदाराचं वय 18 वर्ष असावं, किमान 12वी उत्तीर्ण असावा, कॉम्प्युटरचं MSc किंवा CCCचं प्रमाणपत्र असावं, संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका नगर पंचायत क्षेत्राचा तो स्थानिक रहिवासी असावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खातं, आवश्यक ओळखपत्र असावीत, अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत। नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी नसलेला लाभार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। आता याच्यामध्ये अर्जदाराच्या जे काही नवीन पात्रता आहेत याच्याबद्दल आपण डिटेलली माहिती घेतलेली आहे। त्या पात्रतेच्या आधारे, निकषाच्या आधारे लाभार्थ्याला हे आपले सरकार सेवा केंद्र दिलं जाणार आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारासाठी मार्क देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये लाभार्थ्याकडे 2 कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आहेत का, त्याच्याकडे बायोमेट्रिकचं डिव्हाइस आहे का, त्याच्याकडे प्रिंटर आहे का, स्कॅनर आहे का, त्याचप्रमाणे जे काही इतर पायाभूत सुविधा असतील त्या आहेत का, अशा प्रकारच्या सर्व बाबीची पाहणी केली जाणार आहे। ब्रॉडबँड आहे का, स्वतःची जागा आहे का, त्या ठिकाणी विजेची उपलब्धता आहे का, या सर्व बाबीच्या आधारे त्या प्रत्येक याचे मार्क ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार जी काही निवड असेल ती निवड केली जाणार आहे। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर जे काही रिक्त असलेल्या जागा आहेत या रिक्त असलेल्या जागांची यादी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ग्रामीण भागातील रिक्त असलेल्या प्रत्येक तालुक्यानुसारच्या जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परांडा असे जे 8 तालुके आहेत या 8 तालुक्यामधील रिक्त असलेल्या या 550 जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आता अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये जिल्हा सेतू समितीकडे हा अर्ज करायचा आहे। त्याच्यामध्ये काय काय कागदपत्र आपण या अर्जासोबत जोडलेली आहेत त्या प्रत्येक कागदपत्राला या ठिकाणी टिक करायची आहे। याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो आपण पाहू शकता, अर्जदाराची वैयक्तिक माहिती द्यायची आहे, नाव मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, पत्ता पूर्ण द्यायचा आहे, पिनकोड द्यायचा आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि स्थानिक रहिवासी असावा, म्हणजे ज्या गावामध्ये रिक्त जागा आहे त्या गावातील रहिवासी असावा। जर एखाद्या गावामध्ये जर इतर अर्जदार आले नाहीत उमेदवाराचे अर्ज तर त्या गावामध्ये बाजूच्या गावचा अर्ज स्वीकारला जाऊ शकतो। 12वी, पदवी, पदव्युत्तर जे शिक्षण झालेले, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, त्याच्यानंतर MSc CCCच्या संदर्भातील माहिती, याच्यानंतर आपल्याकडं आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे आपले सरकार केंद्र मंजूर झालंय का तर त्याच्याबद्दलची माहिती आणि मिळालं असेल तर त्या केंद्राचा ID मागितलेला आहे। याच्यानंतर ज्या ठिकाणी केंद्र स्थापन करायचे त्या जागेची पूर्ण माहिती, आपला CSC ID आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही, असेल तर त्या IDच्या संदर्भातील पूर्णपणे जी काही माहिती ती द्यायची आहे, त्या केंद्राचा आपला अक्षांश रेखांशासह पत्ता आणि जर CSC ID नसल्यास माहिती त्या ठिकाणी भरायची की केंद्र चालवण्यासाठी आपल्याकडे सेंटरला जागा कुठे वगैरे वगैरे आणि त्या ठिकाणी सही करून एक घोषणापत्र सुद्धा याच्यासोबत जोडायचंय। आर्थिक क्षमतेचं एक स्वयं घोषणापत्र याच्यासोबत जोडायचंय। याच्यासोबत पेमेंट करण्यासाठी एक QR कोड सुद्धा दिलेला आहे। अर्जाचं जे काही पेमेंट असेल ते पेमेंट आणि त्याच्यासह हा ऑफलाईन अर्ज आपल्याला सादर करायचा आहे। 25 ऑगस्ट 2026 पर्यंत हा अर्ज सादर करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे रिक्त असलेल्या या 550 जागांकरता हा अर्ज मागवण्यात आलेला आहे। आता अशाच प्रकारे जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये जागांसाठीचे अर्ज निघतील, कारण या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता ही भरती प्रक्रिया नव्यानं राबवायला सुरुवात केलेली। जसं सांगलीमध्ये भरती प्रक्रिया राबवलेली होती, परंतु आता या ज्या काही नवीन अटी शर्ती आल्या त्या अटी शर्तीच्या अधीन राहून आता लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे। तर अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं।
इतर ज्या ज्या जिल्ह्यांचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.